खणखणीत नाम घेतल्यावर काय आनंद आहे बघा बरं. गदारोळी आनंदे, हा आनंद फक्त इथंच आहे बरं का, हा प्रपंचात नाही. जो प्रपंचात आनंद मिळतोय असं वाटतंय तो आनंद नाही, ते सुख आहे. आणि जिथं सुख आहे तिथं दुःख आहे. आनंद जिथं आहे ना तिथं फक्त आनंद आहे. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. असेल तर मला नंतर सांगा, उद्या संध्याकाळी सांगितला तरी चालेल, भेटला तर बघा डिक्शनरी शोधा. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये मराठी भाषेत. सुख या शब्दाला अर्थ आहे दुःख, विरुद्धार्थी. त्यामुळे संसारामध्ये सुख आणि दुःख चालूच राहतं. पण परमार्थातला आनंद, निखळ परमानंद की जो संतांनी अनुभवला, तो तुम्हाला मला मिळावा ही अपेक्षा, ही त्यांची धारणा. म्हणून कीर्तनाला यायचं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आम्हाला बरीच मंडळी विचारतात बरं का. मी तुम्हाला जाता जाता असंच सांगते, मला माहिती आहे घड्याळ आपल्याला सांभाळायचंय पुढे, फार पण अगदी 12 वाजून उपयोग नाही ना, कीर्तनाचे नाही वाजणार घड्याळातले म्हटलं. पण लोक आम्हाला विचारतात, ताई एवढ्या लहानपणापासून तुम्ही कीर्तन करता, 25 वर्ष 11व्या वर्षापासून कीर्तनाला उभ्या राहिलात, मग तुम्ही तुमचे सगळे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले तुमच्या वयाची मंडळी, मग तुम्ही का बरं नाही? म्हटलं सगळेच होतील. धर्माचं काम कुणीतरी करायला हवं आणि ती फळी उभी राहायला हवी. त्यामुळे कीर्तनकार हा फक्त 2 तासाचा कीर्तनकार नसतो, तो 24 तास धर्मप्रचारक असला पाहिजे. या पुढे जाऊन सांगते की मला असं वाटतं या वयातच यावं यात, कळलं तर बघा, या वयातच यावं यात. या वयातच इथे आल्यानंतर जी जीवनाची गोडी मिळणार आहे ना, ती आयुष्यभर टिकून राहणार आहे बरं का. त्यामुळे योग्य वेळी परमार्थ घडावा. ऐहिक भौतिक विकास, व्यावहारिक विकास, शिक्षण, सगळ्या भाषांचा स्वीकार आम्हाला करायचाच आहे. पण आमचं मूळ आम्हाला हरवता कामा नये. आमचं मूळ जे आहे ना हिंदू धर्म संस्कृतीचं, ते मूळ सध्या हरवत चाललंय. धर्मशिक्षण घराघरातनं देण्याची गरज आहे. आईवडिलांनी सजग राहण्याची फार गरज आहे. त्यामुळे ही कथा कीर्तनं आमच्या लेकरांनी ऐकली पाहिजेत. खूप गोड कथा आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण कीर्तनाच्या ढंगाने ऐकण्याचा काही आनंद वेगळा असतो. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरचे, असं नाथबाबा सांगतात ना. काय घडलं बघा, एकादशीचा दिवस, पंढरपूर आणि पंढरपुरातला आनंद. पंढरपूरला जाऊया इथून थेट सगळे, विना तिकीट प्रवास. तयार आहेत सगळे? येवलेकर हा, चला. आधी रचिली आधी रचिली आधी रचिली आधी रचिली आधी रचिली आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी नगरी मग वैकुंठ नगरी नगरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा होते पंढरपूर मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी नगरी मग वैकुंठ नगरी. आणि अशा पंढरपुरामध्ये एकादशीची ही गर्दी जमली आहे बरं का. आषाढीचा दिवस, प्रचंड गर्दी आहे पंढरपूरमध्ये. आणि 2 कंपार्टमेंट आहेत. मराठी भाषेत बोलल्याशिवाय कळत नाही. आपली हीच मराठी ना, मध्ये 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 असे इंग्लिश शब्द येतात. 2 वेगळ्या खोल्या आहेत ना. कुणाच्या? पांडुरंग परमात्मा एका गाभाऱ्यात आहेत का 2 जण? नाही ना. आई रुक्मिणी आई साहेबांचं तिकडे आहे दालन. आणि हळूच आई रुक्मिणीने पांडुरंग परमात्म्यांना विचारावं, का हो एवढे सगळे लोक तुम्हाला भेटायला, तुमच्या दर्शनाकरता मैलून मैल पायपीट करून येतात, सगळ्यांना वैकुंठ मिळणार का? असं कोण विचारतंय? रुक्मिणी आई पांडुरंग परमात्म्याला. सगळ्यांना वैकुंठाची गती प्राप्त होणार.
भगवंत म्हणाले, अगं तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजे तो वैकुंठाला प्राप्त झाला किंवा मी त्याला प्राप्त झालो, असं काही नाही. मग एवढी सगळी मंडळी येत आहेत. आता यात्रेमध्ये सगळेच असतात, हौशे गौशे आणि सगळे असतात, सगळ्या प्रकारची मंडळी असतात. गळ्यामध्ये माळ असते, पण माळेसारखं वर्तन असेलच असं काही सांगता येत नाही. किंबहुना मोठ्या मोठ्या टपोऱ्या माळा घालणाऱ्याच माणसांचा फार संशय येतो मला तर कधी कधी. त्यामुळे असं वर्तन असेल असं काही सांगता येत नाही. भगवंत म्हणतात असं नाही ग, पंढरपूरला आला म्हणजेच माझी प्राप्ती झाली असं काही नाही. अगं आपल्या घरी राहून ठाईचं बाई सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, ही संतांची वचनं सुद्धा आपल्या सोयीनुसार घेणारी माणसं फार आहेत. कधीच कुठल्या तीर्थाला जायचं नाही आणि म्हणायचं ठाईचं बाई सोनी, संतांनीच सांगितलंय करा एक चित्त. आपल्या सोयीनुसार आपण अर्थ फार घेतो, आपण लबाड भक्त आहे बरं का, आपल्याला हवं ते. एक सुभाषित आहे, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. एक जण हे कीर्तन माझं ऐकलं आणि एक जण मला भेटायला आले, म्हणाले ताई तो श्लोक मला सांगा म्हणले, परत एकदा लिहून द्या. पाहिजे होता त्यांना, लिहून मला मागत होते. म्हणले कुठला श्लोक? मी बरेच श्लोक म्हणले कीर्तनात आज. नाही म्हणे ते नको 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 सांगितलंय ना, ते फार चांगलं आहे म्हणाले, तो श्लोक लिहून द्या. हे असं आहे आमचं, आमच्या सोयीनुसार आम्ही भक्ती करतो. भगवंत म्हणतात नाही ग, मी असं सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील, यत् करोषि, ते सगळं मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. स्वामी म्हणतात की नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग याचा अर्थ चोरांनी चोरी करताना हे वाक्य स्वामींचं घ्यावं आणि स्वामी म्हणाले भिवू नकोस चला, असं नाही. जे जे सत्कर्म करशील तिथे मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे जे करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, असं मीच भगवद्गीतेत सांगितलंय ना कृष्णावतारामध्ये, असं रुक्मिणीला भगवंत सांगतायत. तरी सुद्धा देवा, असा कोणी एखादा भक्त आहे का हो की जो घरी राहून तुमची पूजा करतोय, आराधना करतोय, पंढरपूरला कधी आला नाही? असा एकच काय, असंख्य भक्त आहेत. रुक्मिणी मला दाखवाल? चल म्हणाले, वेळ नको घालवायला, पटकन माघारी येऊ आपण, 10:30 वाजलेत, 11च्या आत माघारी येऊ. आणि मग पंढरपूर पासून जवळच असलेल्या एका गावामध्ये भगवंतांनी आई रुक्मिणीला नेलं बरं का. कुठे आले? अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला विठ्ठल विठ्ठल. अखंड विठ्ठल नामामध्ये रंगलेला असायचा आणि भगवंताला आपलंसं केलंय. पंढरपुरापासून जवळ असलेलं अरणभेंडी नावाचं गाव, तिथे भगवंत रुक्मिणी मातेला घेऊन आलेत. अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा दिन दिन धा तीन त्रक दिन धाग त्रक दिन दिन धा तीन त्रक दिन धाग त्रक. अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला. विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, नाम विठो त्याचे तत्व हे हृदय वसे जाचे, तत्व हे हृदय वसे जाचे. अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला. आपण जरा प्रॅक्टिस करू उद्या. आणि असा भगवंत रुक्मिणी मातेला घेऊन अरण गावामध्ये घेऊन आले. बांधावर उभे राहिलेत. समोरचा मळा, समोरचं शेत पाहिलं, एक एक रोपटं असं जगवलंय, जपलंय, वाढवलंय
की विठ्ठल समजून प्रत्येक रोपट्याला पाणी घातलंय, प्रत्येक रोपट्यावर प्रेम करावं. विठ्ठल स्वरूप साक्षात. विचार करा ना, भगवंतांनी दिलेला प्रत्येक श्वास त्याची कृपा आहे असं समजून जर आपलं जीवन पुढे गेलं ना, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. एका श्वासावर सुद्धा आपली सत्ता नाही. वृक्षाचेही पानं आले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. त्यामुळे प्रत्येक रोपट्यावर इतका जीव लावावा. प्रत्येक रोपटं म्हणजे विठ्ठलच आहे, विठ्ठलच आहे असं समजून जगवावं. असा सुंदर माळा फुलवला होता. आई रुक्मिणी बांधावर उभे आहेत. पांडुरंग परमात्मा सांगतायत, हे बघ माझ्या भक्ताचा माळा. हा कधीच पंढरपूरला येत नाही बरं का, जवळच आहे पण तरी पंढरपूरला कधी येत नाही. कसा मळा फुलवलाय बघ, भक्तीचा मळा आहे. आणि तिकडून समोरून सौभाग्यवती स्त्री येताना दिसली. सोलापुरी साईडला जे मिळतं ते इरकली काठाचं लुगडं नेसलेली, डोक्यावर पदर, कपाळाला रुपया एवढं कुंकू. आता सांगायची गरज नाही, ते म्हणतात ना जुने कीर्तनकार, टिकली तर टिकली. हा, त्यामुळे लाव टिकली लाव असं म्हटलं तरी राग येतो. एवढीशी छोटीशी टिकली सुद्धा आम्हाला नकोशी होते आमच्या मुलींना बरं का. पण आता रुपयाचं अवमूल्यन झालं आपण म्हणूया, त्यामुळे कुंकू गेलं. पण एवढं मोठं टप्पोरं कपाळा, रुपया एवढं कुंकू कपाळावरती. आणि खानदानी शालीनता, फार अलंकार नाहीत, गळ्यामध्ये एकच सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्र. आणि प्रचंड तेज चेहऱ्यावर. सावित्रीबाई नाव होतं. डोक्यावर टोपली होती. जेवण घेऊन आले होते आपल्या धन्याला, कारभाऱ्याला. आणि येता 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 समोरनं त्या सावित्रीबाई येताना दिसल्या. तसं पांडुरंग परमात्मा सांगतायत, ती बघ माझ्या सावतोबाची बायको. आणि काय संवाद होतोय दोघांमध्ये हे दोघं जण पाहतायत. सावित्रीबाई आल्या आणि सावतोबांना सांगितलं, धनी ऊन बरीच वर आल्यात बरं का, बैलांना मोकळं करा, चारा घाला, पाणी द्या आणि चला बरं जेवायला बसा, भूक लागली असेल तुम्हाला. हे पूर्वी बरं का सगळं. आता या नाही तर बसा, आम्ही गिळून मोकळे आमच्या वेळेला. ही मी निंदा नाही करत आहे बरं का, पण स्त्री मुक्ती, स्त्री स्वैराचार, स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण स्त्री मुक्ती किंवा स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची लढाई आहे की काय असं विनाकारण मनामध्ये ठसवून बसलो महिला वर्ग. पण असं नाहीये. स्त्री पुरुष भगवंतांची निर्मिती आहे. पुरुष आणि प्रकृतीच्या गुणाकाराखेरीज, माया आणि ब्रह्माच्या गुणाकाराखेरीज सृष्टीची निर्मिती नाहीये. त्यामुळे आदिशक्तीचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांबरोबरची लढाई नाही, स्पर्धा नाही. आपण आपलं अस्तित्व टिकवावं, त्याकरता संघर्ष वाटेल तो करायची तयारी ठेवावी, त्यागाची तयारी ठेवावी. हा स्त्रीमुक्तीचा खरा अर्थ आहे. आणि या पलीकडे जाऊन काय जुना काळ काय होता हो, शेवटचा माणूस घरामधला आपल्यासाठी जेवायचं थांबतंय, इथे खरी श्रीमंती होती. कुणीतरी आपल्यासाठी वाट बघतंय. बघा तुम्ही, असा काळ आपण सगळ्यांनी अनुभवलाय. सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं. आता आपण पुढारलो की मागे गेलो, मला कधी कधी प्रश्न पडतो. पूर्वी एकत्र बसून जेवायचे की नाही, सगळे एकत्र बसायचे, एकत्र गुण्यागोविंदानी संसार प्रपंच पुढे जायचा, जेवण व्हायचं. आता हातात घेतात, उभ्या उभ्याच जेवतात. वाढणारं वाकून वाढायचं, जेवणारं खाली बसून छान अशी पंगत बसायची. आता वाढणारा माणूस उभा आहे एका जागी आणि जेवणारा माणूस फिरत फिरत इकडे तिकडे. जागा मिळते का कुठे बुफे है की नाही. काय सुंदर प्रपंच असावा. सावित्रीबाई सांगतायत, धनी चला बरं आता भोजनाला बसूया, सोडा बैलांना मोकळं करा. आणि बसले दोघं जण जेवायला. अन्न ब्रह्माची प्रार्थना केली आणि पहिला घास मुखात घातला. आणि हळूच पत्नीने विचारलं, कारभारी बरेच दिवस झालं तुम्हाला काही विचारीन म्हणते. विचारू का हो, विचारू का. सावतोबा म्हणतायत, अगं कारभारने विचार की, काय विचारायचंय तुला. धनी अहो बरेच वर्ष झाली, आता आपल्या लग्नाला जवळजवळ 8-10 वर्ष झाली. आपल्याला छोटी मुलगी आहे, नागू नावाची, नांगीता तिचं नाव बरं का. आणि आपण एवढ्या 10-12 वर्षामध्ये मी तुम्हाला कधीच बघितलं नाही पंढरपूरला गेलेले. गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदन आहे, बुक्का लावता, कायम विठ्ठल 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 स्मरण करत राहता. पण पंढरपूरला कधी गेलेलं मी पाहिलं नाही. का बरं, मला त्याचं कारण सांगाल. सावतोबा म्हणतात, कारभारने हा प्रश्न आहे तुझा, देतो तुला उत्तर. भोजन आटोपलं आणि अन्नदाता सुखी भव आशीर्वाद देऊन हात धुतले. बैलांच्या जवळ आले.
बैलांवरती एक अशी थाप मारली मस्त आणि सांगितलं, हे बघ कारभारने, माझा पांडुरंग फक्त विटेवर आहे असं का ग वाटतं तुला? नाही नाही, चराचर सृष्टीमध्ये त्याची व्याप्ती आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढः, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, स्थिरचर व्यापुनी जो जगदात्मा दशांगुले उरला. प्रत्येक चराचर सृष्टीमध्ये त्याचं अस्तित्व आहे. आणि बैलांच्या पाठीवर थाप मारली आणि सावतोबा सांगतात, बैल विठ्ठल शेत विठ्ठल, सगळं विठ्ठल इथं. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विहिरीला मोठ जोडलेली होती, मोठीने पाणी द्यायचं. काय सांगतायत? विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. पोपट राखू मोर मैना चिमणी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. सर्व चराचर सूर्य चंद्र गे गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता त्यो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. समाधान वाटलं रुक्मिणी आई साहेबांना रे. वेदातलं तत्वज्ञानी यांना माहिती, बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. सर्व चराचर सगळीकडे विठ्ठल भरलाय. विटेवरच्या पांडुरंगाला बघण्याकरती गेलो काय आणि नाही गेलो काय हे तत्वज्ञान यांना कळतं. समाधानाने रुक्मिणी आई साहेब पांडुरंग निघून गेले पंढरपुरामध्ये. आणि आता बायकोला तत्वज्ञान सांगितलं, तिचं समाधान झालं की मी पंढरपूरला का जात नाही. पण एवढ्यात सावतोबांची जी 8 वर्षाची मुलगी होती ना, नांगिता, नागू नाव तिचं, धावत आली आणि आपल्या वडिलांना अशी मिठी मारली. मागून खांद्यावरती बसलेले होते, अशी छान गळ्याभोवती मिठी मारली. आणि बाबा, अहो माझ्या त्या शेजारच्या मळ्यातल्या सगळ्या मैत्रिणी आहेत की नाही, यमी बनी ठकी सगळ्या, त्या येणाऱ्या एकादशीला पंढरपूरला जाणार आहे तो. बाबा आपण पण जाऊया का पंढरपूरला? चला ना बाबा. हे 8 वर्षाची पोर हट्ट करते बरं का, आपण पंढरपूरला जाऊया. आताचे हट्ट न सांगण्यासारखे. पंढरपूरला जाऊया म्हणून हट्ट करणारी 8 वर्षाची नांगिता आता बायकोला तर जे तत्वज्ञान सांगितलं ते या लेकराला कसं कळणार? अधिकार तैसा करू उपदेश, बैल विठ्ठल शेत विठ्ठल सर्व चराचर, हे सगळं तिला कसं कळणार? मग तिला तिच्या भाषेमध्ये सावतोबा आता तिच्या प्रश्नाचं उत्तर देतायत. अगं नागू, आपण पंढरपूरला जात नाही कारण हा मळा आहे की नाही, हा मळा पांडुरंगाचा आहे. त्यांनी आपल्याला सांभाळायला दिलाय. आपण कुळ म्हणून काम करतो. किती जणांना कळालं हो, हे सगळं पांडुरंगाचं आहे, हे सगळं दत्तप्रभूंचं आहे. किती जणांना कळालं? आपण माझं 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 करतो की नाही? खरं सांगा, मला कधी कधी खरंच असं वाटतं की प्रत्येक दिवशीचं कीर्तन सुद्धा परमेश्वराचा प्रसाद आहे. बघा ना, एखाद्या दिवशी तब्येतीत बिघाड झाला, 3-3 तास कीर्तन करणारी मी एखाद्या दिवशी जर नाही बोलता आलं तर असं वाटतं, अरे भगवंता तुझा प्रसाद आहे म्हणून कीर्तन करू शकते, तुझा प्रसाद आहे म्हणून आपण वाजवू शकतो, गाऊ शकतो, बसू शकतो. काही बिघाड झाला, कुठल्याही क्षणी काही बिघाडला झाला की हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागतो का? किती जणांना वाटतं या सगळ्याची मालकी परमेश्वराची आहे, हा मळा भगवंतांचा आहे.
आपण असे उभे राहतो बांधावर आणि पाहुण्यांना सांगतो ते झाड दिसतंय का, तो डोंगर तिथपर्यंत सगळं या पठ्ठ्याचं माझं. ती धरणी माता हसते आपल्यावरती, म्हणते याचा पणजोबा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हे माझं, हे माझं, ही जमीन माझी. आणि हा सुद्धा हेच माझं म्हणतोय ना. शेवटी सगळं इथं सोडून जायचंय, हे पांडुरंगाचं आहे. सावतोबा आपल्या 8 वर्षाच्या मुलीला मार्गदर्शन करतायत, तत्वज्ञान सांगतायत. बाळा, आपण कुळ म्हणून काम करतो, पण ती हुशार होती, चुणचुणीत होती नागू. ती म्हणली बाबा आपण इथं काम करतो कुळ म्हणून, मग येत नाही कधी मालक खंडणी वसूल करायला, वाटा मागायला? आलं पाहिजे की नाही? अगं नाही येत, कारण आपण त्याला त्याच्या वाट्याचं पोच करतो. तरी सुद्धा बाबा यायला काय हरकत आहे एखाद दिवशी? बाबा पांडुरंग येईल का हो? मळ्याचा मालक येईल का आपल्या मळ्यात? सावतोबा पटकन बोलून गेले, येईल. तू बोलावलंस, तू त्याला हाक मारली तर तुझ्याकरता तो येईल. संतांच्या मुखातनं शब्द गेला, वाणी खोटी नाही ठरणार. श्रोते हो, आता जबाबदारी भगवंताला घ्यावी लागेल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. संताच्या मुखातला शब्द आहे ना, आता जबाबदारी भगवंताची. बाबा भगवंत येईल का? सावतोबा म्हणतात येणार नागू भगवंत. संवाद संपला आणि नागूनी करावं काय? काहीतरी निरोप देऊया म्हणली पांडुरंगाकडे. म्हणून चुणचुणीत पोरगी उठली, पाट 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 भाजी खोडली, पेंड्या बनवल्या आणि परकराच्या ओच्यात, परकर पोलक घालायच्या पोरी पूर्वीच्या, ते परकराच्या ओच्यात ते भाजी घेतली आणि जिथून त्या रस्त्यावरून दिंड्या चालल्या होत्या ना, त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. समोरून एक दिंडी येताना दिसली. मनात विचार करते, ही भाजी पांडुरंगाला पोच करते आणि भाजी बरोबर निरोप देते, मळ्याचा मालक आहेस ना, मळ्यात येऊन जा. इतकं सोपं छान भक्तीचं रूपक. आणि ही त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. आता दिंडीमध्ये असणारे, मी म्हटलं ना की ती माळा गळ्यात असल्या म्हणजे सगळंच असलं असं नाही ना. माळेला मणी 108 असतात, काहींकडे तेवढ्या खोड्या असतात. त्यामुळे ते जरा उलट्या काळजाची होती सगळी मंडळी. दिंडीतली आली आणि ती पोरगी अशी समोर दिसली, 8 वर्षाची नागू. ती त्यांना सामोरी आली. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल त्यांचं चालू आहे बरं का. जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. ही अशी आडवी आली आणि दिंडी मालकांचं डोकं फिरलं. म्हणाले, कोण आहेस तू? मी नागू, सावतोबांची मुलगी आहे. माझी एवढी भाजी पांडुरंगाला द्याल का हो? मळ्याचा मालक आहे आमच्या, एवढी भाजी त्याला पोच कराल? ते दिंडी प्रमुख, दिंडी मालक म्हणले, कार्टे हो बाजूला, बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि तुझी ही भाजी न्यायला आम्हाला काही तुझा गडी समजलीस? चाल बाजूला हो. पण ढकलून दिलो, धक्का मारला, भाजी खाली पडली, तुडवत निघून गेले. सावतोबा म्हणतात, लेकरामध्ये देव दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? निघून गेले. रडायला लागली. सगळी भाजी खराब झाली, पायदळी तुडवली. पुन्हा आली, सावतोबांना मिठी मारली. बाबा बाबा पांडुरंगाला भाजी पोहोचेल का हो? कोण देईल? दुसरी भाजी गोळा केली आणि संकल्प केला, बाबा जोपर्यंत पांडुरंग म्हणजे मळ्याचा मालक मळ्यात येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा घोट घेणार नाही, अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट घेणार नाही. 8 वर्षाची मुलगी संकल्प करते. आमच्याकडे संकल्प आम्ही फार करतो, पण ते संकल्प तेवढ्याच पुरतेच असतात, 1 जानेवारी पुरतेच, नाही का? पांडुरंग मळ्यात येईपर्यंत मी जेवणार नाही, अन्नाचा कण नाही, पाण्याचा घोट नाही घेणार. नवमीचा दिवस होता, दिवस संपला. दशमीचा दिवस उजाडला. पोरीच्या पोटात अन्नाचा कण नाही, चेहरा निस्तेज पडायला लागला, ग्लानी यायला लागली डोळ्यावर. 2-3 दिंडे अशाच निघून गेल्या, भाजी नेलीच नाही. आणि मग दशमी दिवशी संध्याकाळच्या वेळेला दिंडी येताना दिसली. म्हणाली, आता तरी पांडुरंग यायला पाहिजे. सदृदय दयागण भगवंताला सहन नाही झालं. सावतोबा म्हणतात, पांडुरंग परमात्म्या पोरीकडे बघवत नाहीये, माझ्या मुखातनं तू बोललायस येईल म्हणून, पांडुरंग मळ्याचा मालक, तुला आलं पाहिजे. म्हणून सावतोबांनी गळ घालावी आणि दयागण भगवंतांना दया यावी. वीट सोडली हो देवानी. हिनी पटापट संध्याकाळच्या वेळेला भाजी खोडली, आपल्या परकराच्या ओच्यात भाजी घेतली आणि दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली. आणि आताची दिंडी आगळी वेगळी होती. 10 दिशांचं तेज फाकलेलं बाजूनी, 4ही बाजूंनी 10 दिशांचे दिक्पाल होते गळ्यामध्ये टाळ घेऊन. आणि दिंडी प्रमुख म्हणून साक्षात पंढरीश पंडा परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय विठ्ठल जय
सामोरी आली. पांडुरंग परमात्मा त्या लेकीकडे पाहिलं, डोळे खोल गेले होते. अक्षरशः पोटात कण नाही हो अन्नाचा. 8 वर्षाची पोरगी. आणि हळूच, आधी दूध सुद्धा म्हणतात ना, जर भाजलं तर ताक सुद्धा माणूस फुंकून पितो, होय की नाही, दुधाने तोंड भाजलं तर. तिला अनुभव होते आधीचे, म्हणून हळूच सामोरी आली. अंदाज घेतला, वारकरी दादा पंढरपूरला निघालात का हो? पांडुरंग परमात्मा म्हणतात, हो बाळा. का ग, काही वस्तू द्यायची आहे का? तिला असं वाटलं किती दयाळू आहेत, स्वतःहून विचारलं काही न्यायचंय का म्हणून. तिने असा परकर पुढे केला, म्हणाले, हे बघा ही भाजी आहे, पांडुरंगाला द्यायची. न्याल का हो एवढी? आमच्या मळ्याचा मालक आहे तो, पण येत नाही हो कधी मळ्यात. माझे बाबा म्हणले तो येईल, एवढी त्याला भाजी पोच कराल का? आणि त्याला सांगा. स्वतः भगवंत तिचा भाव पाहिला आणि भाजी घेतली. आणि भगवंत थोडस पुढे निघून गेले बरं का, 2 पावलं. परत मागे आले, म्हणाले, बाळा काय म्हणालीस नाव तुझं? नागू. नागू, बरं. अगं नागू, वस्तू दिल्यानंतर काहीतरी निरोप द्यायचा असतो, मग काही निरोप नाही का तुझा? निरोप आहे म्हणली. किती दयाळू दिसता हो तुम्ही. नाहीतर ते बागाचे वारकरी माझी भाजी पायदळीत उडवली. तुम्ही किती दयाळू दिसता, अगदी माझ्या पांडुरंगासारखे दिसता. भगवंत म्हणले, मेकअप चुकलंय की काय माझं? ओळखलं की काय हिनी? अगदी आमच्या पांडुरंगासारखे दयाळू दिसता म्हणाली. बर काय निरोप आहे सांग म्हणाले. निरोप एवढाच आहे की कधीतरी येत जा म्हणाव, मळ्याचा मालक आहेस ना, ये मळ्यात कधीतरी. आणि एकटा येऊ नको, रुक्मिणी आईला घेऊन ये. मी तिला काही काम नाही पडू देणार. वडिलांना सांगून एक छान छोटीशी झोपडी बांधायला सांगेन, रोज जाईजुईच्या फुलांचा गजरा करून देईन, पण आईला घेऊन ये म्हणून सांग. सांगाल का एवढा निरोप दादा? भगवंत म्हणाले, सांगतो म्हणून निघाले पुढे. आणि या लेखीला एवढा आनंद झाला, नाचायला लागली हो. मळ्याचा मालक येणार, पांडुरंग येणार. शेजारच्या पोरींना मैत्रिणींना सांगायला लागली, आता येईल, आता येईल, आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी, आता येईल, आता येईल, आता 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 येईल, आता येईल आमुचा धनी. पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, आता येईल. तो गरुडावरी बैसुनी, तो गरुडावरी बैसुनी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, आता येईल आमुचा धनी, आता येईल आमुचा धनी. पंढरपूर सोडून मळ्याचा मालक येणार, पांडुरंग येणार म्हणून नाचायला लागली. एकादशीचा दिवस उजाडला. एकादशीचा दिवस उजाडला. पोटात अन्नाचा कण नव्हता. ग्लानी आली. सावतोबांनी उचलून घेतलं. नागू, नागू डोळे उघड बाळा, डोळे उघड. आला का पांडुरंग? आला का पांडुरंग? आली का रुक्मिणी आई? कुठाय बाबा, कुठाय? पुन्हा डोळे मिटावेत. सावतोबांनी तोंडावर पाणी मारावं. नागू, पाण्याचा तरी घोट घे, 2 घास खाऊन घे. अगं येईल पांडुरंग, येईल पांडुरंग. नाही नाही, पांडुरंग आल्याशिवाय मी जेवणार नाही, मी पाणी नाही पिणार. शेवटी सावतोबांनी पांडुरंगाची करुणा भाकावी. भगवंत आता बघा तुम्हीच काय ते. आणि इकडे पंढरपुरामध्ये ही गर्दी, सगळी संत मांदियाळी जमली आहे. एकादशीचा दिवस, महान पर्वकाळ. ज्ञानोबा, नामदेवादी अधिकारी मंडळी पंढरपुरात आहेत, दर्शन घेतायत. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. कीर्तनाचा गजर होत. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. वाळवंटात ही गर्दी. कीर्तनाचा, 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 कीर्तनाचा गजर होत. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. तेथ असे देव उभा
मंदिरामध्ये सगळेजण भगवंतांचं दर्शन घेतायत, निघतायत. कोणालाच कळेना भगवंत आहे की नाही विटेवर. भगवंतांनी वीट केव्हाच सोडली आणि सावतोबांच्या हाकेला पंढरपूर सोडून भगवंत भक्ताकडे निघालाय. दिवाळखोर नारायण तया बहुतांचे ऋण, तुकोबराय म्हणतात. अनेक भक्तांचं ऋण कर्ज देवावर वाढलं की देवाला असं करावं लागतं. पण ज्ञानदेव आणि नामदेवादी मंडळी जेव्हा समोर येतात, बघतात पांडुरंग विटेवर नाहीये. हे फार कमी लोकांना कळतं. आपण बऱ्याचदा भक्ती करताना देवातल्या पाषाणाला नमस्कार करून निघतो, पण पाषाणातलं देवत्व बघणारी काही कमी मंडळी असतात. अधिकारी संतांना कळलं देव इथं नाहीये आणि मग सगळ्यांनी मोर्चा वळवला. नामदेव म्हणतायत, ज्ञानोबा देव गेले कुठे आजच्या दिवशी? ज्ञानराज म्हणतायत, न येणाऱ्या भक्ताकडे गेलेत म्हणाले नामया. कधीच पंढरपूरला न येणारा जो भक्त आहे ना त्याच्याकडे गेले, चला. आणि निघाले. आणि म्हणून आमच्या जनाबाई सांगतात की अशा संतांना शरण जाऊया. ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला घ्यावे, जनी म्हणे त्याला घ्यावे, त्याला घ्यावे. संत भार पंढरीवर, संत भार पंढरीवर, संत भार पंढरी. भगवंत पोहोचले सावतोबांच्या मळ्यात आणि सावतोबांना सांगतायत, सावतोबा मला लपव म्हणाले. कुठेतरी माझ्या मागे चोर लागले, चोरांची टोळी लागली. हे सगळे संत भगवंताला बघायला सावतोबांच्या मळ्याकडे येत होते. भगवंत सांगतायत, सावतोबा लपवा मला, कुठेतरी लपवा लवकर. सावतोबा म्हणले, कुठे लपवू देवा? मळ्यात लपताय का? नको नको, शोधून काढतील. मग माळ्यावर बसताय का? नको, शोधून काढतील. मग देवा माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला लपवायला माझ्याकडे जागा नाही दुसरी, कुठे लपवणार तुम्हाला? म्हणून सावतोबांनी एक विळा घेतला. कथा असं सांगते, पण त्यामागचा लक्षार्थ आपण समजून घ्यायचा. जो जनाबाईंनी कोडं सोडवले, सावतोबांनी सोडवले, हनुमंतरायांनी सुद्धा सोडवले. माझ्या हृदया व्यतिरिक्त भगवंता तुला बसायला जागा नाहीये दुसरी. म्हणून सावतोबांनी कथा अशी सांगते की विळा घेतला आणि छाती चिरली हृदय आणि म्हणाले, बसा इथे. आता आपण सुद्धा घरी गेल्यावर असं घ्यायचं धारधार मस्त. जमेल का? येईल का देव असा? हृदयामध्ये देवाला साठवायचं म्हणजे हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. कसा कोंडला जाईल? सोहम शब्दे मारा केला. श्वास घेतानाचा सूर आणि सोडतानाचा सूर, प्रत्येक श्वासाला त्याला आठवायचं. इतकं आठवलं ना की पाय चौरंग होतात, हात बिल्वपत्र होतं, डोळे समया होतात आणि हृदय गाभारा होऊन जातो. भगवंत येतोच तिथे. तुका म्हणे, देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. षड्विकारांनी भरलेलं घर हे जे आहे ना हृदय, ते रीत करावं लागेल, तेव्हा भगवंत तिथे येऊन बसेल. सावतोबांनी कोडं सोडवलं ते आणि भगवंत सावतोबांच्या हृदयात आहे हे सगळ्या संतांना कळालं. या प्रसंगात भगवंत नागूच्या जवळ आले, तिच्या तोंडात पाणी पाजलं तिला आणि सांगितलं, नागू हे बघ डोळे उघड, मी आलोय. किलकिले डोळे कडून बघितलं. म्हणली, देवा हा काय निरोप नीट पोहोचला नाही वाटतं. रुक्मिणी कुठे आहे? आईसाहेब कुठे आहेत? मी सांगितलं होतं रुक्मिणी आईला घेऊन या म्हणून. अगं कुठली रुक्मिणी कुठलं काय? म्हणाले, मला लपायचंय पहिल्यांदा, मला लपवा आता. ते सगळे आलेत माझ्या मागे आणि भगवंतांना लपवावं. नामदेव ज्ञानदेवादी अधिकारी मंडळी सावतोबांच्या मळ्यात येतात आणि पाहतात, सांगतात, सावतोबा सांगा आमचा देव कुठे आहे? देव विटेवर नाही. आजच्या दिवशी एकादशीचा दिवस आहे, पंढरपुरात पांडुरंग नाही. हे केवढं अकल्पित घडले. सांगा आमचा देव कुठे आहे, द्या आम्हाला. सावतोबा म्हणतायत, कुठे शोधाल पांडुरंगाला? चराचर सृष्टीमध्ये तो आहे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, सर्व चराचर विठ्ठलांनी व्यापून उरले. नामदेव महाराजांनी इथे गंमत सांगतात या कथेमध्ये. नामदेव महाराज हळूच बघतायत, सावतोबा तुम्ही असाल भाजी फुलवणारे, मळा फुलवणारे, पण म्हणाले शिंपी कामातलं तुम्हाला नाही जमणार.
शिवणकामातली चूक, कारण कथा असं सांगते की भगवंतांचा हिरवा शेला असा बाहेर राहिला होता शिवताना, आणि सावतोबांना नामदेव महाराज म्हणतायत की तो शेला तेवढा भगवंतांचा नीट घातला नाही आतमध्ये. शिवणकामातली चूक म्हणली माझ्या लक्षात येणार आहे, पण ही रूपक कथा, खरा अर्थ असा आहे की तो हिरवागार शेला भगवंतांचा म्हणजे सावतोबांचा हिरवागार मळा होता भक्तीचा फुलवलेला. भगवंत व्यापून उरलेला आहे सगळीकडे, ही प्रचिती आली. आणि सावतोबा सांगतायत भगवंता कशाला अंत पाहता, द्या सगळ्यांना दर्शन. आता आपल्याही घड्याळात 11 वाजले, कशाला थांबायचं, सगळ्यांना दर्शन द्या, कारण उद्या परत आपल्याला कीर्तनाची वेळ साधायची आहे. आणि नाही म्हणता म्हणता दत्तप्रभूंची अशी इच्छा आहे की एका दिवसात परत 2 सेवा व्हाव्यात. त्यामुळे उद्या वेगळ्या विषयावर, वेगळ्या चिंतनाचा विषय आणि वेगळी आख्यान कथा घेऊन आपण उद्या सकाळी परत उद्या संध्याकाळी आपण सगळे इथे उपस्थित राहणार आहोत, भेटणार आहोत. उद्याची वेळ फक्त दादा सगळ्यांना व्यवस्थित सांगा आणि त्या वेळेला आपण सगळे उपस्थित राहा. काय झालं 8 वाजता उद्या सकाळी, सकाळची पण 8:30. बरं 8:30 सकाळी पण 8:30चीच वेळ आहे. आपण छान मस्त झोप घ्या आणि उद्या सकाळी पुन्हा टवटवीत फ्रेश मूडनी कीर्तनासाठी उपस्थित राहा. जेवढा आनंद घेता येईल तेवढा घेऊया. उद्या एक नवीन कथा सांगण्याचा प्रयत्न करते. भगवंत सगळ्यांना दर्शन देतायत. निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटेवर, उभय ठेविले हात कटेवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणावर समर्पित करते. आजच्या कीर्तनाचा समारोप इथे करूया. आपण अभंगाचं निरूपण यथाशक्ती यथामती करण्याचा प्रयत्न केला. भैरवी घेऊन आरती करूया. कीर्तनाची आरतीची तयारी करा आणि मग आपण थांबूया. नामदेव महाराज हाच आशय अभंगामध्ये सांगतात. आपण आख्यानामध्ये कथा बघितली, त्या कथेची जोडणी आता परत अभंगाशी करावी, तरच हरदासाची कथा मूळ पदावर आली असं म्हणता येतं. नामदेव महाराज हाच आशय मनात सांगतात की अशा अधिकारी संतांचं आपण दर्शन घ्यावं. अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती. अशी सत्संगती मला मिळावी असं नामदेव महाराजांची इच्छा. तुम्ही आम्ही सुद्धा हीच कामना करावी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावया आले दीन जना, दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, वंदिती पायवणी, पायवणी. पंढरीनाथ महाराज की जय. सगळ्या संतांनी जे भगवंताकडे मागणं मागितलं ते मागणं मागूया आणि कीर्तनाची एक आरती दत्तप्रभूंचीच घेऊया आणि बसायला. बर हे चिदान दे गा देवा तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व.